खेळ मांडला, खेळ मांडला. वा साहिल, मस्त रे. मला पण शिकव ना. आता तुझी वारी. काय? आम्ही खेळत होतो तर ती टिपरी चुकून तुमच्या इथं पडली. माफ करा मला. पुण्यांदा असं नाही होणार. ठीक आहे, माफ करतो मी तुम्हाला दोघांनाही, पण ते एका अटीवर. कोणती अट? मला तुमच्यात खेळायला घेतलं तरच. तुम्ही खेळणार आमच्या सोबत? अरे म्हणजे तुम्हाला दोघांना काय असं वाटलं टिपरी पाणी फक्त तुम्हालाच येतं? मला पण येतं, दाखवतोस तुम्हाला. थांब बघा. कस खेळतोय हा? आता तुझी टर्न आहे. तुझी टर्न आहे आता. अरे अरे काय 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 खेळतायत काय तुम्ही? टिपरी पाणी. मी काय म्हणतो, तुम्ही पण एकदा ट्राय करा ना, खेळून बघा ना. अरे मी काय ह्यांच्या एवढा आहे का? एक काम कर, तू सुद्धा बाहेरून आलायस ना, जा पटकन फ्रेश हो बघू. हो, ठीक आहे. सो माय लिटल डिअर फ्रेंड्स, खूप मजा आली मला आता तुमच्या बरोबर खेळताना. सो थँक्यू व्हेरी मच. काय रे? हा, आणि काय रे, तुम्हाला दोघांनाही मी इथे पहिल्यांदाच बघतोय. काय नावं काय आहेत तुमची? ही लेखा आणि हा साहिल. अच्छा, हे दोघेही आपल्या गेस्ट हाऊसवर राहत आहेत. बरं ठीक आहे. लेखा आणि साहिल, करेक्ट. आता यापुढे तुम्ही जेव्हा इथे काही खेळा ना, तेव्हा जर मी घरात असेन तर मला खेळायला बोलवायचं. हो. नाहीतर आपली अट लक्षात आहे ना मगाची. आणि तुम्ही काय खेळत बसलाय? वाजलेत किती? भुका नाही का लागल्या तुम्हाला? चला निघा, जा. ठीक आहे. कुणीतरी आलं. थांब, त्या बघते. नको जाऊ. ते पुन्हा ओम आणि सानिका येतील आणि पुन्हा आपल्याशी भांडतील. भांडू दे, मी आहे ना, काय नाही म्हणत.
सईताईनी तुमच्यासाठी जेवण पाठवलंय. आणि सैल बाळा, जेवून झालं की झोपायच्या आधी दूध प्यायचं. हा श्याम काका, तुम्ही किती चांगले आहात. बरं बरं. आणि सईताईनी सांगितलंय अजून काय हवं असेल तर मागून घ्या. नाही, काय बी नको. बरं, तुमचं जेवण झालं की मला इंटरकॉमवर फोन करा, मग मी ताटं घ्यायला येईन. हा? जेवून घ्या. ये जेवण घेऊया. चल आता जेवण घे लवकर. ताई, मला भरव ना. भरव ना. तू काय आता लहान आहेस होय? स्वतःच्या हाताने जेवण घे. ताई प्लीज. ये भरवते. पक्का लाडोबा झालायस. लेखाताई, सईताई किती चांगली आहे ना. दुसऱ्यांसारखा आपल्याला ओरडत पण नाही, आपली किती काळजी घेते. होय, आजोबा आजी लय चांगले आहेत. त्यांच्याचमुळे तर आपल्याला या घरात राहायला मिळतंय. लेखाताई, आजी आजोबा आणि ती सईताई इतके चांगले आहेत ना. आणि बाकीचे माणसं भांडखोर का? त्याच्याशी आपल्याला काय. तू लवकर लवकर खाऊन घे, कळलं. आणि हे बघ, जेवण झाल्यावर अजिबात मस्ती करायची नाही. सरळ झोपायला जायचं. उद्या मला येळेवर कामाला जायचं आहे. साहिल, तुला माहितीये, आता मला एक काम नाही, दोन दोन कामं आहेत. एक आजीचं आणि एक अजित साहेबांचं. अजित साहेब बी लय चांगले आहेत. साहिल, तुला माहितीये, ते मला पगार बी देणार आहेत. वा, मग त्यात तुझी मज्जा आहे का? चल, बोलत बसू नकोस, खाऊन घे लवकर. तुम्ही इकडे आहात. मी तुम्हाला कधीपासून अख्ख्या घरात शोधतीये. ऐका ना, तुम्हाला एक ना मला महत्त्वाचं सांगायचंय. काय लक्ष आहे ना माझ्याकडे? बोल. ती दादाने आपल्या घरामध्ये 2 माकडे आणलेत ना, मंदिरात ना. कळलं. पुढे? त्यातल्या छोट्या माकडानं ओमला मारलं. काय? आणि नुसतं मारलं नाही, त्याचं चांगलं डोकंच फोडलं. आणि जेव्हा मृदुला त्यांना घरातनं बाहेर काढायला निघाले ना, तेव्हा माई तिलाच ओरडल्या. आणि ती मुलगी, काय बरं नाव तिचं? लेखा. हा, लेखा. तिच्यासाठी आई मृदुलाला ओरडल्या. अहो, त्या बाहेरच्या मुलांकरता आई स्वतःच्या मुलीशी भांडल्या. एखादी बरंच झालं, त्या मृदुलाची चांगली चिरली. नुसती तोऱ्यात फिरत असते. पण ते लेखाने आईंवरती काय जादू केली आहे, देवच जाणे. जादू नाही, प्रामाणिकपणा. आणि तोच प्रामाणिकपणा भावलाय माईना. जादू म्हणायची झाली तर तिच्या हातात जादू आहे. आत्ताच पाहिलं मी, ती खेळत असताना तिने एका स्ट्रोकमध्ये इतका अप्रतिम चौकोन काढला. सोपं काम नाहीये ते. इतक्या लहान वयात इतकं टॅलेंट. नाही, आणि तिला जर का चांगलं मार्गदर्शन मिळालं तर खूप मोठी चित्रकार होईल. काय झालंय का तुम्हाला सगळ्यांना? आता
तुम्ही सुद्धा तिचेच गोडवे गाऊ लागलात. जे आहे ते सांगितलंय. तुझ्यासारख्या एकाचं दोन करून नाही सांगत. तुम्हाला ना काय बोलण्याचाच अर्थ नाहीये. लेखा, परडी घेऊन सकाळी सकाळी कुठे निघाली? फुलं वेचायला. तुम्हासनी पूजेसाठी फुलं लागतील ना व? त्यासाठी इतक्या सकाळी सकाळी कशाला उठायचं? तसं नाही, मी रोज सकाळी लवकर उठते, सवय आहे मला. खूप चांगल्या सवयी आहेत ग तुझ्या. या घराला तर सकाळ कशी असते हे माहितीच नाही. काही जण तर सकाळी घरी येतात. हे काय लेखा, तू कालचेच कपडे घातलेस? काल नवीन कपडे आणायला गेली नाहीस तू? का, कुणी काही बोललं का तुला? नाही, पण काल जरा जे काय बी झालं त्यात वेळच नाही ना मिळाला कपडे आणायला. हे बघ बाळा, तू इकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. या घरातल्या लोकांना सवयच आहे लहान लहान गोष्टीवरून भांडायची. पण आजी, घरातली माणसं इतकी का म्हणतात? कारण त्यांना एकमेकावर कुरघोडी करायची असते, मोठेपणा दाखवायचा असतो. मग तुम्ही त्यांना समजवत नाही? त्यांना कळत नाही का हे? पण स्वार्थ आणि अहंकारापोटी कुणी कुणाचं ऐकत नाही. वेळ आणि संधी मिळेल ना तसे एकमेकाशी भांडत असतात. तू नको लक्ष देऊ ग इथे. अशा गोष्टींसाठी थांबत राहिलीस ना तर तशीच राहशील. जा तुझा फुलं आणायला. श्याम काका, काय आहे? माझा नाश्ता कुठे आहे? ताई, मी आत्ता लगेच घेऊन येतो. आत्ता? तुम्हाला माहिती आहे ना मला सकाळी सकाळी नाश्ता लागतो ते. ताई, तुमचा नाश्ता तयार होता, मी घेऊन येणारच होतो, पण समीरा ताई आल्या आणि तुमचा नाश्ता घेऊन गेल्या. मग तिला सांगायचं की हा नाश्ता माझा आहे म्हणून. सांगितलं ना ताई, पण तरी सुद्धा त्या घेऊन गेल्या. ताई ताई, तुम्ही थांबा 2 मिनिटं, मी आत्ता लगेच नाश्ता करून देतो तुम्हाला. मला नकोय दुसरा नाश्ता. फक्त एक लक्षात ठेवा, उद्यापासून घरात सगळ्यांच्या आधी नाश्ता मला मिळायला हवा, कळलं? जी ताई. समीरा, तू माझ्याबरोबर उगाच वाकड्यात शिरलीस. आता मी तुला सोडणार नाही. तुला तुझी जागा दाखवून दिली ना तर नावाची मृदुला नाही. लेखा, तू माझ्याबरोबर फुलं वेचायला आलीस ना म्हणून खूप बरं वाटलं ग. हल्ली ना थोडंफार चाललं तरी उगाचच पाय दुखायला लागतात. नाही, आता मी आहे ना, मी रोज तुम्हाला फुलं वेचून देईन. एका अटीवर. आज संध्याकाळी तू आणि साहिल दोघंही बाजारात जा आणि नवीन कपडे विकत घेऊन या. नाहीतर काहीतरी होईल आणि पुन्हा राहून जाईल. वय, लेखा, हे लेखा, तुझी इतर कामं आटोपली असतील ना तर वर ये. अर्ध्या तासात आपल्याला काम सुरू करायचंय. वय, मी आलेच. ये. आजी, मी जाऊ? हो जा, पण आधी दादांच्या पूजेची तयारी कशी करतात ना ते शिकून घे. अगं, उद्यापासून तुलाच करायचंय ना सगळं. दादांच्या पूजेत त्यांना जरा सुद्धा हलगर्जीपणा चालत नाही, कळलं तुला? हो. चल.
सानिका, सानिका उठ बाळा. सानिका, सानिका उठ. काय पोरगी आहे ही. ए सानिका, काय काय झोपू दे ना. अगं उठ ना. हे बघ तुझ्या तर नाश्ता आणलाय. चल उठ 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 उठ. हे घे, तुझ्याकरता एकदम स्पेशल नाश्ता आणलाय. म्हणजे स्पेशल ह्या करता की हा नाश्ता तुझ्या आत्यासाठी केला होता. काय अगं श्याम काकांनी हा नाश्ता मृदुलासाठी केला होता. तो मी सरळ या इथे घेऊन आले. आता मृदुलाचा नुसता जळफळाट झाला असेल. तिचा तो लाल झालेला चेहरा आहे ना, तो बघायची तर मला जाम इच्छा आहे. काय आहे तुला अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काय आनंद मिळतो. अगं मिळतो, खूप आनंद मिळतो. मृदुलाचं नाक कापलं गेलं ना की मला अगदी खूप आनंद मिळतो. जिथे जिथे संधी मिळेल ना तिथे तिथे तिचं मी नाक ठेचणार आहे. आणि आता तशी सुरुवातही झाली. समीरा, माझा नाश्ता तू इथे घेऊन आलीस म्हणून एवढं खुश व्हायची काही गरज नाहीये. एक लक्षात ठेव, यापुढे माझ्या वाट्याला जाऊ नकोस. भल्या भल्याना भारी आहे मी, कळलं? बघितलं ना, काल बघितलं की तुझ्या घरामध्ये किती काय चालतं ते. अगं त्या छोट्याशा मुलाने तुझ्या मुलाला मारलं. काय केलंस तू? काय नाही म्हणे मी भारी आहे. मृदुला, अगं त्या छोट्याशा मुलाने सुद्धा तुला तुझी जागा दाखवून दिले ग. समीरा, माझ्यावरती कशाला ओरडतेस? हिम्मत असेल ना तर त्या मुलाचं काहीतरी करून दाखव. बघशील मी त्या मुलांचं काय करते ना हे तू लवकरच बघशील. ये साहिल बाळा, ये. तुला दूध देतो. हा हा थांब, दूध आणतो. हा हे घे बाळा. थांबा. श्याम काका, याला दूध द्यायला कोणी सांगितलं तुम्हाला? आजींनीच सांगितलं मला. तोंड वर करून पुढे पुढे बोलू नकोस तू. तुम्हाला गेस्ट हाऊस मध्ये राहायची परवानगी दिली आहे ना, ते तुमचं नशीब समजा. इथे किचन मध्ये पाऊल टाकायचं नाही, कळलं? ताई, माईनेच आहे ना. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. माई आणि दादांमुळेच फार शेफाडून गेली ती मुलं. ए, रडू नकोस, कळलं ना? मृदुला,
उठ बाळा. काय चालवलंयस तू? लहान मुलांशी कसं वागतात कळत नाही तुला? त्याच्याशी प्रेमानं वागता येत नसेल तर त्रास तरी देऊ नकोस त्याला. नाही दादा, माझा ना चुकून धक्का लागला त्याला. जे घडलंय ते आम्ही पाहिलंय. सफाईची गरज नाही. मी कुठली सफाई देत नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचंय की बाहेरची मुलं किचनमध्ये कशी येऊ शकतात. या भिकारड्या मुलांना तुम्ही घरातून कधी बाहेर काढणार आहात? या घरात कोणाला ठेवायचं आणि कोणाला नाही ते आम्ही ठरवू. या घरात फक्त आमचा शब्द चालणार. पण दादा, मी काय म्हणते, बस, हा विषय इथेच संपला. यापुढे या मुलांना कोणी त्रास दिला आम्ही खपवून घेणार नाही. निघ आता. चल, त्याला दूध दे. होय दादा. पी बेटा, दूध पी आणि रडू नकोस. यापुढे तुला या घरात कोणीही त्रास देणार नाही. आणि जर कोणी दिलाच तर त्याचं नाव आम्हाला सांगायचं. आपण त्याला शिक्षा करू. पी, दूध पी. चल. ये बघ. तुम्ही केव्हा आलात? मगाशीच. तू चित्र पाहत होतीस ना तेव्हाच, पण काही बोललो नाही. मग हाक नाही का मारायची? हो, असं कसं? तुला सांगू का लेखा, या आमच्या घरात माझी चित्र कोणीही पाहत नाही. आणि आज कोणीतरी इतकं मन लावून चित्र पाहते म्हटल्यानंतर मी कशाला डिस्टर्ब करू, म्हणून मी काही बोललो नाही. पण तुम्ही काढलेली चित्र पाहत रवी तशीच असतात. मला माझ्या या कामात आता मदत कर ना. हा, सांगा, मी काय करू? नाही, तू काय करू नकोस. आधी तुला या सगळ्याची मी माहिती करून देतो. हा. हे बघ, हे जे आहे ना, हे याला स्टँड म्हणतात. या स्टँडवर हे कॅनव्हास ठेवायचं असतं. कान नाही ग, कॅनव्हास, की ज्याच्यावर आपण चित्र काढतो. ओके. आता हे जे चित्र काढले ना, हे आहे निसर्ग चित्र. हा जो काही निसर्ग आहे ना, त्याचं हे काढलेलं चित्र आहे. आता ह्या चित्रासाठी काय काय लागतं, रंग कुठले कुठले लागतात, हे सगळं मी तुला आता सांगणार आहे. आता हे जे सगळे रंग ठेवलेत ना, त्या सगळ्या रंगांनी हे चित्र मी रंगवणार. काय कळलं का? हो, कळलं. आता काय करू म्या? नाही, आता काय करू नकोस. आता ना मी हे माझं अपूर्ण राहिलेलं चित्र पूर्ण करणार आहे. आणि ते चित्र तुला कसं वाटलं हे तिथे बसून मला सांगायचंय. पण म्या काय सांगणार तुम्हाला? काय सांगणार म्हणजे? चित्र कसं वाटलं हे सांगायचंय. पण तुम्ही तर छानच चित्र काढणार ना. ना, मी तर छानच चित्र काढतो ग. कधी कधी ना वाईट सुद्धा काढतो. बस तिकडे बस. हा.
बोलायचंय तुमच्याशी. आत्ता आत्ता वेळ नाही ग माझ्याकडे. तरीही मला बोलायचंय तुमच्याशी. हे बघ, घरच्या काही कागाळ्या सांगणार असलीस तर मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. दुसरं काही बोलायचं असेल तर पटापटा बोल आणि निघ. निघ निघ म्हणजे काय? मी बायको आहे तुमची. म्हणून बोलायला तरी परवानगी देतो. पार्टीच्या ऑफिसमध्ये काम करत असेल तर बाहेरच्या कोणाला आत यायला सुद्धा परवानगी नसते. हो, पण हे पार्टीचं ऑफिस नाहीये, घर आहे. बरं बोल. बोल काय बोल, मला खूप बोलायचंय हो तुमच्याशी, पण तुम्हाला वेळ कुठे? अगं तसं नाही ग बाई, मला तुझ्या बोलण्यामध्ये इंटरेस्ट आहे, पण घरच्या भानगडीमध्ये इंटरेस्ट नाहीये. त्यात मी काहीही करू शकत नाही. काही करू शकत नाही म्हणजे घरात तुमच्या बायकोचा दुसऱ्यांसमोर अपमान झाला. काही करू शकत नाही म्हणजे घरात तुमच्या बायकोचा दुसऱ्यांसमोर अपमान झाला, तरी तुम्ही काही करू शकत नाही. बरं तू सांग मी काय करू शकतो. त्या 2 मुलांना घराबाहेर काढा. त्या मुलांना म्हणजे? हा, तुझ्याच दादाने आणून ठेवल्या त्या ना? हो, तीच ती. कोण कुठली मुलं ती? दादांना त्यांचा पुळका आला आणि आणून ठेवलं त्यांना इथे घरात. इथे स्वतःच्या मुलांचा अपमान करायचा आणि बाहेरच्या मुलांना डोक्यावर बसवायचं. आईची आणि दादांची जुनी खोड आहे ही. इथे त्या नारायणला आमच्या डोक्यावर आणून बसवल्या. आता ही 2 मुलं. तुम्ही काही करा, पण त्या मुलांना घराबाहेर काढा. बर, तुला असं वाटतंय की मी ह्या बाबतीत काही करू शकेन? म्हणजे हे बघ मृदुला, आतापर्यंत दादानी मला जे सांगितले ते मी करत आलो, आणि आता तू म्हणतेस की मी दादांना सांगायचं आणि ते ऐकतील. ते शक्य होणार नाही. मग मी काय करू? माझं ऐकशील तर हे सगळं विसरून जा, कारण ते शक्य होणार नाही. आणि तू म्हणतेस तसं तुझं सगळं म्हणणं मी ऐकून घेतलंय. आता प्लीज जा, मला माझं काम करू दे. म्हणजे हे काय आहे? नाही, तसं काय बी नाही. काही नाही म्हणतेस आणि काहीतरी लपवतेस तू. काय दाखव मला. नाही, काय नाही आहे. चित्र काढलेस ना काहीतरी, बघू दे मला. नाही, काय नाही काढलंय म्या. काहीतरी तू काढले चित्र दाखव की मला. अगं अप्रतिम चित्र काढलंयस. मला माहित आहे, मी तुमच्या एवढं छान चित्र नाही काढलंय. हे छानच काढलेस तू, आणि मला बोलू दे की मी ठरवणार हे चित्र वाईट आहे का चांगलं आहे, हो की नाही? हा, बोला ना. लेखा, कुठलंही चित्र साधं नसतं. रादर कुठलीही कला साधी सुधी नसते. ती कला जर का साधी असती तर कोणी चित्र काढलं असतं, बरोबर ना? बरोबर. एक सांगू? सांगा ना. तू माझ्याही पेक्षा चांगली चित्रकार आहेस. काय? हो, कारण तू तुझ्या चित्राशी खूप प्रामाणिक आहेस. अत्यंत प्रामाणिकपणे काढलेलं चित्र दिसते मला. पण माझ्या चित्राशी मी एवढा नाही प्रामाणिक राहू शकत, कारण चित्र काढताना माझ्या डोक्यात एक विचार येतो की हे लोकांना आवडेल की नाही. पण तुझ्या या चित्रात कुठेही हा विचार डोकावत नाहीये, म्हणून तू माझ्यापेक्षा मोठी चित्रकार आहेस.
तेव्हा लेखा लेखा हे मी जे काय सांगतोय हे तुला आत्ता नाही कळणार, मोठी झाल्यानंतर कळेल तुला ते. पण एक लक्षात ठेव, चित्र काढत राहायची, आपण बदलायचं नाही. कळलं. ओके, काढ चित्र. आणि हो काय मागे लपवतोयस? काय नाही, काय दाखव, काय आहे? साहिल दाखव म्हटलं ना. काय मी शाळेत तर जात नाही ना, मग मला वाचू तरी दे. आजही शिकायची किती ओढ आहे. खायपी करून ह्याला शिकवलं पाहिजे, तरच याचं आयुष्य सुधारेल. साहिल, तुला खायपी करून शाळेत जायला हवं, खायपी करून जायला हवं, पण कसं? आपण या 2 मुलांना घरी आणले खरं, पण ही जबाबदारी वाटते तितकी सोपी नाहीये. आधीच या घरात काही मुलांची कमी नाही, आणि मोठी माणसं सुद्धा याच पठडीत मोडतात. पण लेखा आणि साहिल यांच्यासारखे नाही आहेत. म्हणूनच तर यातल्या काही जणांना ही मुलं घरात नको आहेत, आणि तरी हट्टाला पेटून आपण जर यांना ठेवलं तर आपापसातली भांडणं उकरून काढायला यांचा वापर करतील. सगळे खूप खालच्या लेवलला आलेले आहेत. एकमेकांवर कुरघोडी करायला यांना मोहरे हवेत. म्हणजे आम्ही राजकारणात असलो तरी आम्हाला घरामध्ये राजकारण नको होतं, आणि आता तेच घरात सुरू झालंय. मग आता ह्या सगळ्यांना ह्या सगळ्याचा अतिरेक करू न देणं एवढंच आपल्या हातात आहे. या सगळ्यातून त्या 2 मुलांना दूर ठेवणं आपल्याला जमेल? प्रयत्न करू. काय रे, काय झालं? अगं काही नाही, काल त्या मुलांबरोबर जरा खेळलो ना, धमाल केली, तेव्हा ऍक्च्युली लक्षात आलं नाही माझ्या, पण आता जरा दुखतीये टाच किंचित. सांगितलं कोणी होतं जाऊन त्यांच्यात खेळायला? अगं तुला खरंच सांगतो, ती दोघं इतकी मजा करत होते, धमाल करत होते, म्हणून त्यांच्याकडे पाहिल्यावर मलाही असं वाटलं की आपणही त्यांच्यात जावं, जरा खेळावं, मजा करावी. खरं सांगू, मला ना आश्चर्य वाटलं की तू त्यांच्यात जाऊन खेळत होतास. का? म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की तू इतकं पटकन मिक्स होशील त्यांच्यात. कसं आहे, ते दोघेही खूप गोड आहेत, त्यांच्याकडे पाहिलं ना की तुला अगदी आपलेपणा वाटतो त्यांच्याबद्दल. खरंय, ती लेखा तर इतकी लोभस आहे ना, साहिलची सुद्धा काळजी घेते, इतकं छान सांभाळते त्याला. तिला पाहिलं की खूप बरं वाटतं. ते पण काय कसं, हे आहेत तरी कोण? म्हणजे अरे रामाच्या देवळात सापडली ना दादांना, दादांचा जीव वाचवला त्यांनी, ती मुलं आहेत. म्हणाली होतीस मला. अनाथ आहे म्हणून घरी आणलं दादानी त्यांना. पण एक गोष्ट आहे, त्या दोघांकडेही पाहिलं की असं वाटतं एखाद्या चांगल्या घरातली असणार ती दोघे ना. मला तर असं वाटतं की आपल्याला मुलगी झाली ना तर लेखासारखीच होऊन दे. ग्रेट. अगं मग त्यात काही फारसं अवघड नाहीये. कालपासून मलाही जरा असं वाटायला लागलंय की आपल्याला जर मुलगी झाली तर ती लेखासारखीच गोड गोंडस असावी.
पण कसं आहे ना, त्यासाठी थोडे आपण प्रयत्न सुरू करणं गरजेचं आहे. अरे काही काळ वेळेचं भान आहे की नाही तुला? काय चाललंय? अरे कमॉन, माझ्या बायकोवर प्रेम करायला माझ्याच घरात मला कशाला हवी आहे काळ वेळ? मी वाटेल तेव्हा बघा. काळ वेळ. काय झालं? वरुण दादांना दादांनी बोलवलंय. ठीक आहे, तू हो पुढे, मी आलोच. हा, तर आपण कुठे होतो? लेखासारखी गोड. दादांनी बोलावलंय. आलोच भेटून. दादांनी बोलवलंय. दादा नमस्कार करतो. माई गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दादा तुम्ही बोलवलत मला? तू काल घरी येऊन सुद्धा भेटायला आला नाहीस म्हणून मुद्दाम बोलवला. नाही, ऍक्च्युली मी स्वतःहून येणार होतो तुम्हाला भेटायला. अहो, आपल्या पक्षाच्या वेबसाईटचं काम सगळं पूर्ण झालंय आता. अरे बरं झालं तूच विषय काढलास. युवा संघटनेच्या वेबसाईटचं काय झालं? काय, आपली वेबसाईट आता कम्प्लीट आहे. म्हणजे आपल्या पक्षाचं यापूर्वी काय कार्य होतं, सध्या काय काम चाललंय आणि आपले भविष्यातले काय प्लॅन्स असतील ते सगळं अपलोड केलंय आपल्या साईटवर. काही करून तरुणांना आकर्षित करता येईल असं काहीतरी कर. काळजीच करू नका दादा. अहो, आपल्या वेबसाईटचं काम इतकं व्यवस्थित मार्गी लागलंय की जो कोणी स्वतः आपली वेबसाईट येऊन वाचेल ना, तो स्वतःहून पक्ष जॉईन करेल. तुम्ही काळजीच करू नका. आणि तीच माणसं सगळी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतील. तू स्वतः वाचलेस की नाही वेबसाईट? ऑफकोर्स दादा. अहो, वाचली आहेच मी, कारण मीच ती बनवली आहे. पण ही वेबसाईट बनवण्यापर्यंत ठीक आहे. या राजकारणात मात्र मला काहीच इंटरेस्ट नाहीये. मी आणि माझी टेक्नॉलॉजी, आम्ही दोघंही खुश आहोत. लोकांपर्यंत पोचणं तुझ्यासारखा माणूसच करू शकतो. नाही, तू माझा नातू आहेस म्हणून नाही, पण हे सगळं तुझ्यात उपजतच आहे. येतो मी. बोला मानकामे. कोणी सांगितलं तुम्हाला आपण धरणाचा विषय सोडून दिलाय? नाही, आम्ही धरणाबद्दल काही विसरलेलो नाही आहोत. आम्ही कालच फोन करून ऑफिसमध्ये सांगितलंय धरणाबद्दल मोर्चे बांधणी सुरू करा. हो, 1-2 दिवसात आम्हाला कळेलच. तुम्ही बघाच, 2 महिन्यात आम्ही सरकार हादरवून दाखवतो की नाही ते. हो, ठीक आहे. हा मानकामे साहेब, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आपल्याला आत्ताच हा इश्यू वरती आणला पाहिजे. काय अकाली पडलेला पाऊस, त्यामुळे गावकऱ्यांचं आणि पिकांचं झालेलं नुकसान, त्यामुळे आत्ताच आपण आंदोलन केलं पाहिजे. गावकऱ्यांचा आणि गावाचा जो असंतोष आहे त्याचा फायदा घेतला पाहिजे करून आपण. हा. आणि ह्या कामामध्ये आपल्याला मदत करू शकेल अशा एका माणसाच्या शोधात होतो मी, आणि तो माणूस मला सापडलाय. आपल्याला धरणाच्या कामात मदत करू शकणारा प्रशांत. कसं आहे की त्याची या गावकऱ्यांशी आणि तळागाळातल्या लोकांशी बोलण्याची हातोटी आहे, त्यांच्यामध्ये मिसळतो तो बऱ्यापैकी. नाही, मी स्वतः पडतो ना त्याच्यामध्ये आणि बोलतो त्याच्याशी. त्याला सांगतो की ये बाबा, आता इकडे बघ, जरा लक्ष दे, काय चाललंय. मग शिवाय कसं आहे की त्याला या आजूबाजूच्या छोट्या मोठ्या खेड्यांची चांगली माहिती आहे ना. सांगतो मी त्याला. आणि आपल्याला आत्ताच हा इश्यू पेटवला पाहिजे, कारण इलेक्शन जवळ येत आहेत. ठीक आहे. हॅलो प्रशांत. अरे उदय बोलतोय. हा उदय, बोल. अरे काय नाही, आपल्याला जरा अर्जंट भेटायला हवंय. कधी आणि कुठे? मला सांग, तू नाशिकमध्ये आहेस की गेलास बाहेर? नाही, मी अजून नाशिकमध्येच आहे. बोल ना. गुड. हे बघ प्रशांत, एक मोठी जबाबदारी तुझ्यावरती टाकायची, एक मोठं काम तुझ्यावरती टाकायचं आपल्या पक्षाचं. आणि मला निश्चित खात्री आहे की ती जबाबदारी तू नक्की पेलवशील. मी तयार आहे. गुड.
मग आता ऑफिसमध्ये भेटायचं का घरी भेटायचं हे तुला फोन करून कळवतो मी. हं? ठीक आहे, मी तुझ्या फोनची वाट बघतो. ओके ओके. बाय. दादांसाठी काम करण्याची आणखीन एक चांगली संधी. सानिकाताई, ए सानिकाताई, काय रे? हे काय करतेस? मी तुला एवढ्या हाका मारल्या आणि तुझं लक्षच नाहीये. काही नाही रे. चल ना माझ्या बरोबर खेळूया. नको, माझा मूड नाहीये. आता मूड नसायला काय झालं? त्या लेखा आणि साहिलचं काय करायचं ना त्याचा विचार करतेय मी. आपल्याला त्यांचं काहीतरी करायला हवं. माझं तर डोकंच फिरतं त्यांना बघितलं की. त्यांच्यामुळे आपल्याला ओरडा खावा लागतो. आता त्यांना बाहेरचा रस्ता कसा दाखवायचा ना हे बघायला हवं. अगं पण दादा आणि आजी त्यांच्या बाजूने आहेत. असं काहीतरी करायचं ना ज्यामुळे दादा आणि आजीच त्यांना घराबाहेर हाकलवतील. हा चान्स आपल्याला लवकर मिळेल असं काही मला वाटत नाही, कारण त्यांनी त्या दोघांना घरात आणलंय. हरकत नाही, आपण वाट बघूया. पण एक लक्षात ठेव, जेव्हा चान्स येईल ना तेव्हा तो सोडायचा नाही. तू बरोबर बोलतेस ताई. जोपर्यंत दादा आणि आजी साहिल आणि लेखाला घराबाहेर काढत नाही तोवर आपण स्वस्त बसायचं नाही. डन.